सर्वोच्च न्यायालयात आज मुंबई सिनेट निवडणूक स्थगितीबाबतच्या याचिकेवर सुनावणी होती। एकीकडे मतदान होत असताना स्थगितीची मागणी करत आहात या संदर्भात कोर्टाने विचारलं असता ही याचिका मागे घेत असल्याचं महाराष्ट्र स्टुडंट युनियनकडून कोर्टात स्पष्ट करण्यात आलं। या प्रकरणी कुठलाही हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकारही दिला। निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली असताना आणि मतदान होत असताना अशा प्रकारे याचिका करण्यात कुठलाही आधार नसल्याचं कोर्टाने सांगितलं। महाराष्ट्र स्टुडंट युनियनने अखेर याचिका मागे घेतलेली आहे। मुंबई सिनेट निवडणुकीवर स्थगिती द्यावी या संदर्भातली याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली होती, मात्र यात कुठलाही हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला। एकीकडे मतदान पार पडत असताना ही याचिका दाखल करण्यामध्ये कोणताही आधार नसल्याचं मत कोर्टाने नोंदवलं। त्याचवेळी महाराष्ट्र स्टुडंट युनियनने देखील ही याचिका मागे घेत असल्याचं सांगितलंय। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून। देवेंद्र, महाराष्ट्र स्टुडंट युनियननं यांची याचिका मागे घेतलेली आहे, काय घडलं आज नेमकं कोर्टामध्ये? हेमाली, आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची निवडणूक पार पडते। या सिनेटच्या निवडणुकी संदर्भात न्यायालयात देखील काही विद्यार्थी संघटना गेल्या होत्या। मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर ही सिनेटची निवडणूक पार पडत होती आणि त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं होतं महाराष्ट्र स्टुडंट युनियन मार्फत। आज ज्यावेळी ही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली त्यावेळी या याचिकेला कुठल्याही पद्धतीचा आधार नसल्याचं न्यायालयाने म्हटलेलं आहे आणि त्यानंतर महाराष्ट्र स्टुडंट युनियनने ही याचिका मागे घेतलेली आहे। त्यामुळे आज मतदान पार पडणार आहे आणि 27 तारखेला मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा निकाल लागणार आहे। धन्यवाद देवेंद्र, आपण दिलेल्या या माहितीबद्दल।